नमस्कार, मी आनंद पांडे. तुम्ही बघत आहात महानगरपालिका निवडणूक 2025. हा निवडणूक जवळ आहे आणि सगळे कार्यकर्त्यांना सगळे पक्षांनी आदेश दिला आहे की निवडणुकाची तयारी करा. माझ्याबरोबर दरविंदर सिंग राजपूत आहे, जे विभाग समन्वयक आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचे नक्की प्रयत्न करू की सर काय सांगाल, महानगरपालिका चुनाव जे आहेत, निवडणूक जवळ आहे, अशा आदेश देण्यात आलेला आहे पक्षाकडनं, काय सांगाल आपण? सर्वप्रथम मी सांगितू इच्छितो की गेल्या काही महिन्यापासून कोर्टाचा असं निर्णय लागलेला आहे की आपण जे निवडणूक आहे ते आपण गेल्या 4 महिन्यामध्ये आपण सुरुवात करायची आहे आणि त्या संबंधित आपले सर्व महानगरपालिकाचे आणि इतर डिपार्टमेंटचे अधिकारी सर्व कामाला लागले आहे आणि जे जे त्याच्यामध्ये महानगरपालिकाचे विषयाचे संबंधित आपल्याला जे काम करायचे आहे ते चालू आहे आणि सध्या डिसेंबर किंवा जानेवारी किंवा फरवरी या महिन्यात निवडणूक होणार आणि कोर्टाचे आदेश आल्यानंतर सर्व डिपार्टमेंट आणि सर्व आपलं अधिकारी ह्या लोकांनी आपलं जे जे आपल्याला आपलं आरक्षण आहे आणि त्या संबंधित आपण याद्या त्या सर्व म्हणजे एक एक आता काम चालू आहे आणि निवडणूक आता लवकरच होणार आहे आणि तयारी म्हणजे सर्वांची तयारी चालू आहे. आणि आता माहीत असेल, आता आमची महायुती आहे. शिंदे साहेबांनी आदेश दिलेले आहे सर्वांना की आपण तयारीत राहावा. 227 वार्ड आहे आपल्याकडे. महायुतीमध्ये आमची युती तर होणारच. कदाचित 1% युती नाही झाली तरी पण आमची पूर्ण तयारी आहे. प्रत्येक वार्डामध्ये विधानसभा निवडणूक म्हणून तुमच्याकडे पण मोठी जबाबदारी आहे, काय सांगाल? बघा, आमची असं आहे की जिम्मेदारी म्हणजे असं आहे की आता मला सध्या सायन विधानसभा माझ्याकडे 8 वार्ड आहेत, 172 to 181 पर्यंत आणि त्यामध्ये सध्या आमच्याकडे 4 नगरसेवक आहेत आणि 4 नगरसेवकाची जिम्मेदारी आणि परत ते महायुती झाली तर भाजपचे जे 4 नगरसेवक ते देतील त्यांना पण निवडून आणण्याची जिम्मेदारी आम्हाला दिलेली आहे. म्हणजे पक्षाची जिम्मेदारी म्हणजे जे आदेश शिवसेनेचा असतो ते आम्ही मान्य करतो. एखादा वरून आदेश आला शिंदे साहेबांचा की तुम्ही इथं हे तयारी करायची आहे तर आमचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ता कामाला लागले आहेत. एक तर भाजप महायुतीमध्ये आहे, दुसरीकडे उद्धव ठाकरे गट जे आहेत आणि मनसे जे एकत्र येणार आहेत, त्याचा काय परिणाम होणार आहे लोकांमध्ये? बघा, मनसे आणि उद्धव साहेब ते बरोबर येतील, चांगली गोष्ट आहे आणि सर्वांना अधिकार आहे, कोण कुठेही जाऊ शकतो. बाकी राहिलं भाजप आणि आमची शिवसेना. आपण बघितलं असेल, लोकसभामध्ये आम्ही चांगलं रिझल्ट आणलेला आहे, आमदारकीमध्ये चांगले रिझल्ट आले आहे. आमचे शिवसेनेचे 60 होते, 40 होते, पण शिंदे साहेबांनी 60 आमदार निवडून आणले. तसेच आता जी आमची महानगरपालिकामध्ये जी संख्या आहे ती संख्या आमची आणखीन वाढणार आहे महायुतीबरोबर आणि शिवसेना आणि महायुती सरकारचाहीच भगवा तिथे फडकणार आहे महानगरपालिकेला. मी आपल्याला एवढंच सांगितलं इच्छितो. जर बघितलं तर जे तुमच्या सायन कोळीवाडा विभाग आहे, ह्या विभागामध्ये ठिकठिकाणी बघितला तर लोकांची मोठी समस्या आहे. वॉटर मीटर, गटर आणि साफसफाई ही मोठी समस्या आहे आणि ते लोकांमध्ये किती इफेक्ट येणार आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? बघा, आता पूर्ण मुंबईचा आपण बघितलं असेल, ज्यापासून शिंदेसाहेब आमचे मुख्यमंत्री होते, शिंदेसाहेब स्वतः रस्त्यावर उतरून डीप क्लिनिंगचा त्यांनी कार्यक्रम चालू केला होता. जे रोड तुमचे डांबरीकरण केले होते त्या डांबरीकरणाला 100% सिमेंटचे रोड कसे करायचे त्यासाठी साहेबांनी आजपर्यंत प्रयत्न केले आणि 60 ते 70% काम पूर्ण झालेलं आहे. बाकी उरलेलं काम ते आता पुढे होणारच आहे. बाकी पाणीचं आणि बाकी इतर विषय असतात ते तुम्हाला माहीत असेल की जेव्हा पण आपण पावसाचा जास्त वेग असतो त्यामध्ये जे पाण्याची क्षमता असते जाण्याची ते कमी असते समुद्रात आणि जेव्हा हाय टाईड होतो समुद्राचं पाणी बाहेर फेकतो त्यामध्ये नाले गटर भरतात. तरी पण आपण बघितलं असे पूर्ण मुंबईमध्ये असं कुठलंही डिपार्टमेंट नाही की तिथं महानगरपालिकाचे जे अधिकारी असतील ते वेळोवेळी ते तिथे येतात, त्यांच्याकडे आपली मशीन असतात, त्या मशीनने ते आपलं ते पाणी काढत राहतात आणि काम चालू आहे. आता एवढे वर्ष उभाटाचे लोक होते, त्या लोकांनी एवढं वर्ष राज केला, त्यापासून एवढी समस्या चालू आहे. तर आता एखादा
जेव्हा पूर्ण 100% कंट्रोल आमची महायुती सरकारकडे आले तर आम्ही याच्यापेक्षा जास्त काम करू सत्ता दाखवू. तुमच्याकडे आहे, लोक तुमच्या प्रश्न विचारणार तुम्हाला. नाही नाही, ते मान्य आहे. आम्हाला प्रश्न विचारतात ते आम्ही मान्य करतो. पण शिंदे साहेबांचं एकच स्वप्न होतं की आपण राजकारणात मध्ये 80% आपलं समाजकारण करायचं आणि 20% आपलं राजकारण करायचं. आणि 80% आमचं जे काम आहे, आमचे सरकार इमानदारीने काम करते आहे, लोकांमध्ये जाते आहे आणि लोकांचे जे विविध प्रश्न आहेत त्यांना सोडवण्याचा प्रयत्न आमचा चालूच आहे. आणि हे तुम्हाला येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये दिसणारच. आम्ही जे काम केलं असेल तर आम्हाला लोक मतं देतील, नाही केलं तर ते पण आम्हाला मान्य असेल. चुनावी मुद्दे काय असणार, काय सांगाल नेमकं? बघा, मुद्दे आता असं आहे की आम्हाला तुमच्यासाठी, तुम्ही सत्तामध्ये आहात, तुमच्यासाठी चुनावी मुद्दे काय असणार आहेत? महानगरपालिकाचा मेन विषय असतो की लोकांमध्ये जेव्हा आपण जे रस्ते असतात ते रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजे, रस्त्याचं चांगलं सौंदर्यीकरण झालं पाहिजे. पाण्याचे जे विषय असतात ते स्लम असो किंवा बिल्डिंग असो, पाणीचा वेग आणखीन वाढून दिला पाहिजे. जे 2 तास कुठे 1 तास येतो तिथं थोडं 2-3 तास आणखीन वाढवलं पाहिजे. आणि त्यानंतर जे गटर नाली जे आजपर्यंत तुंबतात पाण्यामध्ये त्यांना आपण कसं चांगलं बनवू शकतो. आणि साफसफाईचे इतर विषय असतात, आता लोकांचे असेसमेंटचे विषय असतात. आणि मध्ये आपल्याला माहीत असेल की आपण असेसमेंट जे 400-500 फुटाचे आत होतं त्यांना आपण हे पण केलं होतं की तुम्हाला असेसमेंट भरायची गरज नाही. ते पण सरकारने आपल्या हातीमध्ये ते कार्यक्रम घेतलं होतं. म्हणजे जे प्रश्न महानगरपालिकाचे छोटे छोटे असतात त्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न राहतील की आम्ही जास्तीत जास्त चांगली सुखसुविधा लोकांना कसं देऊ शकतो. सर्वांचे महत्त्वाचे प्रश्न आहे की आता पाऊस आहे, पावसामध्ये भरपूर पाऊस पडला आणि ठिकठिकाणी पाणी साचलं होता, डासचे प्रमाण वाढलं आहे, लोक मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत. सायन हॉस्पिटल, KM नायर कुठे गेला तर लोकांना सुद्धा बेडसुद्धा भेटत नाही आहे. ते रोडवर जाऊन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, सुद्धा त्यांना खाली ठेवून आणि उपचार देत आहे. काय सायन हॉस्पिटल म्हणजे कसं एक सेंटर आहे. तो आपल्याला माहीत असेल की न्यू बॉम्बेपासून जेवढे ॲक्सिडेंट होतात ते सर्व सायन हॉस्पिटलला येतात. मुंबईची पब्लिक आहे ते पण तिथेच जातात. आणि आता शिंदे साहेबांनी याच्यावर एक योजना राबवलेली आहे की एका टायमाला आपण त्या हॉस्पिटलला आपण मोठ्या प्रकारे कसे बेड वाढवू शकतो. आपल्याला माहीत असेल की सायन हॉस्पिटलला आता ते सध्या उद्घाटन पण होणार आहे. एक मोठी बिल्डिंग बांधलेली आहे साहेबांनी आणि त्या बिल्डिंगमध्ये साहेब स्वतः 2दा येऊन गेले, बघून गेले आणि एक्स्ट्रा बेड तिथे 2000 बेड आणखी तिथं वाढवणार आहे. आणि असेच प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तुम्ही केमला गेले, केमला पण जे हायटेक मशीनरी नव्हत्या ते पण आपण आणल्या. हॉस्पिटलच्या जे मध्ये आपण बेगा जे हॉस्पिटल बघा तुम्ही कसं एक 5 स्टार कसा असतो त्याप्रमाणे आपण बनवलेलं आहे. म्हणजे आता तिथे पण वाईट अवस्था आहे लोकांची, लोकांना बेड भेटत नाही आहे, ट्रीटमेंट मिळत नाही आहे चांगल्या पद्धतीने. पांडेजी, मी आपल्याला एवढंच विचारतो की आता आपल्याकडे समजा 100 बेड आहेत आणि एकूण 150 लोक येतात तर 50ला तर थांबायला लागेलच ना. त्या मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या टायमाला जेवढी रिक्वायरमेंट आपल्याला आहे आणि आपल्याला तिथून जास्त रिक्वायरमेंट येते आहे लोकांचं तर त्या संबंधित आपण ठिकठिकाणी बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू तर केला, पण किती चालतं आहे हे महत्त्वाचे प्रश्न आहे आणि लोक हे प्रश्न विचारत आहे. नाही, बाळासाहेब ठाकरे योजनाचे दवाखाने बघितलं असेल की जास्तीत जास्त आपण स्लममध्ये ही योजना राबवलेली आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही एवढं पण तिथं मेडिकल संबंधित जे अधिकारी असतात DMC वगैरे आणि असिस्टंट कमिशनर त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की ज्या टायमाला त्या ठिकाणी लोकांची काय तक्रार आली त्या तक्रारीनंतर तिकडचे संबंधित अधिकाऱ्यांवर आम्ही कारवाई करणार आहे. की आम्ही जे योजना बनवली गरिबांसाठी बनवली बाळासाहेब ठाकरेच्या नावाने आणि ती सुखसुविधा लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आमचे 100% प्रयत्न असतात आणि असं नाही की आम्ही बांधली आणि सोडून दिली, तसं काही नाही आहे. असे काही छोटीफार 2 कंप्लेंट असतील इथं तिथं ते तर नेहमी तुम्हाला माहीत आहे कुठं ना कुठं काही ना काही असतो. पण सध्या जी परिस्थिती आहे लाखो हजारो लोक त्या स्कीमचा फायदा घेतात आहे. कोणाला कुठे जायला लागत नाही, त्यांच्या घरचा बाहेर दारी त्यांचं आम्ही बांधकाम करून ते डिस्पेन्सरी बाळासाहेबांची बनवून घेतलेली आहे आणि त्याचा फायदा घेतात लोकांपर्यंत. आता माझ्या साईनमध्ये कमीत कमी 3 का 4 ठिकाणी बांधलेले आहेत स्लममध्ये. 181 मध्ये तुमचं 174 मध्ये
तिथं आम्ही जाऊन पक्ष बघतो. तसा काय आम्हाला असा आला नाही. ठीक आहे, तुम्ही आता पत्रकार आहे, कोणतरी एक दोन तुम्हाला काय बोलतील ते आता आम्ही काय बोलू शकत नाही. विरोधी पक्ष असतात ना बोलणारे, की चांगला काम केला तर तरी पण ते बोलतील काय तुम्ही कामं करत नाही. पण आमची कामाची पोचपाती आम्ही दिलेली सत्तामध्ये आहे. तुम्ही आहात, तुमच्याकडे लोकांची अपेक्षा पण आहे, तुम्हाला प्रश्न पण विचारणार. नाही, ते आम्ही नेहमी तयार असतो. आमचे पक्षप्रमुख शिंदे साहेबांचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही लोकांमध्ये उतरा. आता तुम्हाला माहीत असेल, इथं दक्षिण मध्य मुंबईचे आमचे माननीय उपनेते आणि माजी खासदार राहुल शेवाले साहेब, ते आता 2 टप्प्यांनी इथं आपले खासदार होते आणि खासदार निधीमधून एवढं काम केलं आहे इथं. आता तुम्ही आजचा खासदार बघायचं दिसत नाही. 1 वर्ष झालं कधी मी बघितलंच नाही इथं. मला माझी गोष्ट सोडा, तुम्ही आम लोकांना विचारा की तिथे खासदार कोण आहे, त्याला नाव माहीत नाही, चेहरा माहीत नाही. पण आमचे खासदार साहेब कमीत कमी इथं यायचे फिरायचे, त्यांचे कामं आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये आज पण ते येऊन बसतात ईस्टर्न कोर्टला. आपण चेंबूरला गेलो बघा, त्यांचा आज पण स्टाफ बसलेला आहे. आज पण त्यांची तेच धावपळ चालू आहे आणि आम्ही आज पण त्यांनाच आम्ही खासदार मानतो आणि पब्लिक पण तेच सांगते की आमचे खासदार राहुल शेवाले साहेबांचे आहे. तुम्ही खासदार मानता, पण मत मिळालं नाही म्हणून ते हारले. बघा, आवंटमा अशी होती की त्या टायमाला जे आमचे विरोधक होते त्यांनी बाबासाहेबांच्या संविधानाला घेऊन हे सांगितलं होतं की संविधान आमचं खतरेमध्ये आहे आणि मुस्लिम वोटर लोकांना एवढा त्यांनी भडकवला की आता तुमचं हे आले निवडून तर तुम्हाला असा करणार, तसा करणार, बाहेर काढणार, तुमचे जे अधिकार आहे ते खेचून घेणार. म्हणजे एक नॅरेटिव्ह त्यांनी जे पसरला होता प्रत्येक ठिकाणी, ते लोक घाबरले. पण जेव्हा आमदारकीची निवडणूक आली त्यांना समजलं ना की त्या लोकांनी आम्हाला धोक्याने हे सर्व केलं आहे. पण आता त्याच्यानंतर येणारच नाही. त्यांनी एकदा हे केलंय, खोटं बोललंय. पण आता तुम्ही नगरसेवक आले, ते महानगरपालिका निवडून बघा, आमचे किती सीट येणार आहे त्याचे की नाही तुम्हाला माहीत पडेल. दूध पाणीच्या पाणी होणारच. महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची? सत्ता आमची महायुतीची देणार आहे. महापौर कोणाचे? आता बघा, ते महापौरचा निर्णय ते वरिष्ठ लोक घेतील. आता कोणचे किती नगरसेवक निवडून येतात ते नंतरची गोष्ट आहे. पण सत्तामध्ये आम्ही येणार. महापौर नंतरची गोष्ट आहे. कसा म्हणजे आमचे काम आहे, विकास आहे आमचं. विकासाचं आम्ही याच्या दाव्यावर लोकांमध्ये जाणार नाही. लोक बोलतात विकास दिसत नाहीये. नाही, लोक बोलतात दिसत नाही. मी तर आम्ही तर कधी ऐकलं नाही की लोक बोलतात की दिसलं नाही. आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा की शिंदे साहेबांचा, देवेंद्र फडणवीस साहेबांना नावाचं एवढं नाव झालं आहे. एवढी योजना आम्ही राबवलेल्या, लाडकी बहीण पासून आम्ही ही योजना केली आहे. सिनियर सिटीजनचा आम्ही आता उपक्रम नवीन चालू केला आहे. तुमचे बाळासाहेब ठाकरे साहेबांचे दवाखाने चालू केले आहे. म्हणजे कामं झालेले आहे. पण कसं असतं माहिती आहे काय, विरोधकला असं वाटतं की फक्त आम्ही त्यांची निंदा कशी करायची, लोकांमध्ये आम्ही त्यांच्यावर आरोप कसे करायचे ते त्यांचंच करतात. पण आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही त्यांच्या प्रश्नाचं प्रत्येक उत्तर आम्ही आपल्या कामाने देणार. आपल्या जे आमचे काम आहे ते आम्ही लोकांमध्ये घेऊन जाणार आहे आणि आमचं काम चालू पण आहे. नेहमी आमची मिटिंगच चालू आहे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वॉर्डामध्ये, प्रत्येक विभाग प्रमुखाला सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक विभाग प्रमुख आपल्या शाखामध्ये मिटिंग लावतोय. आपले उपशाखा प्रमुख, गट प्रमुख, बाकीचे पदाधिकारी. आणि जे आमचे कामं असतील, आम्ही कामं केले तर आम्हाला ते मतं देतील. असं नाही की आम्ही कामं नाही केलंय, ते लोक सांगतील आपल्याला. जेव्हा आपण बॅलेट इथं जाणार मत टाकायला, त्याच्यावर उघडणार, त्यानंतर तुम्हाला दिसेल. विरोधक म्हणताय की मतांच्या घोटाळा करतात. आता बघा कसं आहे की बोलते ना, नाच न जाणे अंगण देडा. ते जिंकले तर बरोबर आहे आणि ते हारले तर मतांच्या घोटाळा आहे. आता त्यांचं कसं झालंय की नेहमी त्यांना रडायची आदत आहे. चांगलं झालं तर ठीक आहे, वाईट झालं तर नाही, यांनी काय ना काय केलंय ते तर बोलतात राहतील आणि त्याला बोलू द्या, बरं आहे, लोकांना समजतं. आज लोकांमध्ये एवढं लोकांना माहित आहे की काम करणारा कुठला पक्ष आहे आणि काम नाही करणारा कुठला पक्ष आहे. कोण घरी बसून कामं करतो, कोण लोकांमध्ये उतरून कामं करतो. दिवस रात्र शिंदे साहेबांनी एक केलंय. आता एवढा पूर आला महाराष्ट्रामध्ये, 7 स्वतः निघाले आहे प्रत्येक ठिकाणी. आमचे महायुतीचे अजित पवार साहेब बघा, देवेंद्र फडणवीस साहेब बघा, इतर आमचे मंत्री मंडळीचे मंत्री आहे बघा. म्हणजे जिथे जिथे पूर आहे, जिथे तिथे नुकसान झालेलं आहे, त्यांची नुकसानची भरपाई आपण कसे करायची, कसं त्यांना आपण रिलीफ द्यायचं, सर्व आमचे कामं चालू आहे. मुंबईपासून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी महायुतीचा आपल्याला लोक दिसणार आणि ते काम करत आहे आणि पुढे पण काम करत राहणार. जशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद.
आहे.